हबीबी कम टू मार्शल घाट। तुम्हाला पहिल्या 2 क्लिपमध्येच समजलं असेल आम्ही कुठे चाललोय ते, तर चला मग सुरू करूया कोणाचा टाइम वेस्ट न घालवता। तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे। डहाणू पोहोचल्यावर दीपक त्याला बाय करून आम्ही काढली ट्रेनची तिकीट आणि काढल्यानंतर प्लॅटफॉर्मवर गेलो। प्लॅटफॉर्मवर 5 पावलं चालू ना तर लगेच ट्रेन संपेल, इथंच घुसून जाऊ डब्यात। घरी नाश्ता करून आला तरी पण पंकजने लोकलमध्ये खमण घेतला। खमण खाल्ल्यानंतर त्याला शाहरुख खानची आठवण आली, तर त्याने आपल्यासोबत शाहरुख खानचा सीन रिक्रिएट केला। नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं है? सोने दो भाई मेरे को 3 दिन से सोया नहीं हूँ, क्या बच्चों बिगड़ी कर रही है यार, सो रहा हूँ ना, सोने दो नहीं, ऐसे कौन वीडियो निकालता यार। सकाळपासून जास्त काही खाल्लं नव्हतं म्हणून खूप भूक लागली होती। चर्च गेटला उतरल्यावर सरळ आम्ही खाऊ गलीमध्ये गेलो। खाऊ गलीमध्ये आम्ही मसाला डोसा ऑर्डर केला। खरं सांगू ना, मसाला डोसा इतका चविष्ट होता, तुम्ही या स्वतः ट्राय करा, कारण की शब्दाने हा बया करू नाही शकत, इतका चविष्ट होता। इथे फक्त मसाला डोसा नाही, व्यारेस टाईपचे पदार्थ तुम्हाला इथे भेटून जातील, ज्याचे नाव पण मला माहीत नाही ना, इतके टाईपचे पदार्थ तुम्हाला इथे भेटून जातील। त्यापैकी आम्ही ट्राय केला एक सुरमा खर इतका चविष्ट, खर सांगू ना मस्त होता। तुम्ही पण या ट्राय करा, चर्च गेट पासून जास्त दूर नाही आहे। फुटबॉलचा फॅन असलेल्या पक्याने एक फुटबॉलची जर्सी घेतली, मग तिथून सरळ कुठं न थांबता आम्ही सरळ गेलो CSMTच्या रेल्वे स्टेशनावर। प्लॅननुसार आम्हा दोघांना डिवाइड व्हायचं होतं। अभि आणि पंकज डेक्कन क्वीन एक्सप्रेस पकडून पुण्याला जाणार होते आणि मी लोकल पकडून ऐरोली। तर अभि आणि पंकजला बाय बोलून मी निघालो ऐरोलीला। ऐरोलीला पोहोचताच मला घ्यायला आला डॉक्टर त्याचे नाव बकुल आहे, पण आम्ही त्याला डॉक्टरच म्हणतो। तर त्याने मला पिक केला आणि आम्ही निघालो। रूमवर पोहोचल्या डॉक्टरने माझ्यासाठी चाय बनवली। चाय खरंच चांगली झाली होती। चाय पिऊन माझा पूर्ण थकवा निघून गेला। त्यानंतर कांद्याने मिठाईचा डब्बा माझ्याकडे दिला। तो मिठाईचा डब्बा अनंत आणि राधिकाच्या लग्नाचा होता। त्यात हल्दीरामचे व्हेरियस पदार्थ होते, पण चिप्स वगैरे सगळं सोडून आम्ही फक्त काजू कतरी खाल्ली। रात्रीचं जेवण आम्ही बाहेर केलं। जेवण केल्यानंतर सगळेजण झोपले, पण रात्रीचे 2:30 वाजता डॉक्टरने मला ऐरोली फिरायला नेलं। डॉक्टरने आजपर्यंत त्याच्या बाईकमध्ये 40ची स्पीड नाही चालवली, पण ट्रिम हातात होती त्यापासून त्याने 40, 50, 60 काहीच नाही, डायरेक्ट 120च्या स्पीडवर पळवलं। काय सकाळी उठलो, नाश्ता पाणी केला, त्यांनी पण ह्या कांद्याचा आंघोळ झाली नव्हती, गरम पाणी करतो सकाळी। आंघोळ झाल्यावर आम्ही आपापली तयारी करायला लागलो। कांद्याने बाईक रायडिंगचा शूट घातला, जो एकदम मस्त दिसत होता त्याच्यावरती, आणि मी आपलं जे सामान जरुरी होतं ते घेत बसलं आणि त्याच्यासोबत पाण्याची बॉटल भरली आणि बरंच काही। रेनकोट घालून मी डॉक्टरला उठवला। डॉक्टरला उठवून आम्ही निघालो। अमीर लोकांची कंपनी बघायची काय? हे लोक आता जॉब करतात, पण गेटच्या आतमध्ये जायला घाबरतात। लाल जाणारच नाही। तर आम्ही आले होते निशी आणि ऋतिकच्या कंपनीसमोर, जो धीरूभाई अंबानीच्या हॉस्पिटल समोर त्यांची कंपनी आहे। ॲक्च्युली माझा चार्जर ऋतिककडे राहिला होता म्हणून तो घ्यायला आम्ही त्याच्याकडे आलो होतो। त्याला बघा ऋतिक कसा होतो, अरे याला काय झालं, चेहरा का लपून राहिला। माहिती आहे तसं रात्री हा चांगला झोपला नव्हता, त्याच्या सकाळी 4 वाजता उठून याने कंपनीमध्ये रस्ता पकडला। किती काम केलं भाई? कसे रे ते दोघंजण दररोज एकाच रूममध्ये राहतात, दररोज एकाच टायमाला ड्युटीला जातात, एका साईडला बसून लॅपटॉपवर काम करतात, तरी भेटून असे राहिलेत का साला 6-7 वर्ष झाले दोघांनी भेटले नाही। काय बोलूया दोघांना, खतरनाक आहे दोस्त। तर आम्ही ऋतिकला घेऊन गेलो, चाय पाणी पिला, नाश्ता केला आणि इडली डोसा खाल्ला। त्याच्यानंतर आम्ही त्याला
त्याच्या कंपनीत रिटर्न सोडला आणि ऋतिकला बाय करून आम्ही निघालो माळशेज घाटला. रायडिंगला असा मोसम असेल तर बाईक चालवायला खूप मजा येते. जरी बाईक चालवायला थोडा प्रॉब्लेम होत असेल पण मी मागे बसून मजा घेत होतो. मला खूप मजा येत होती मागे बसून. बाईकचा आम्हाला रस्ता माहीत नव्हता म्हणून आम्ही गुगल मॅपचा यूज केला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. प्लॅननुसार मी आणि कांदे ऐरोलीवरनं माळशेजला निघाले होते, तसंच पाबी आणि पंकज पुण्यावरनं माळशेजला निघाले होते. तर त्यामधले काहीतरी दृश्य. कोणती पाहिजे बोल. कशाला फक्त घ्यायला बोललेलं कोल्ड्रिंक बॅगमध्ये भरून आम्ही सरळ माळशेजला निघाले. तर अर्ध्या रस्त्यात आम्हाला काकडीचे दुकान भेटलं. तर काकडी घेताना आम्हाला मागे खूप सारे बाईक रायडर दिसले. ते माळशेजला जात होते वाटतं. तर आम्ही काकडी घेऊन परत माळशेजला निघाले. समोर खूप पाऊस दिसत होता म्हणून आम्ही परत रेनकोट घालायला सुरू केलं. निकाल 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 निकाल. अरे बाईच्या गावात याचा हात कुठं आहे रे बाई, कुठून टाकशील तू. तर आज तर गरमीने मरणार आहेस बाई. त्याच्यात जॅकेट पहिलेच 5 किलोचा. ₹70 का माल आहे बाई, ₹70 का. तुझ्या आईला आका फाटेल फाटेल आहे रे. निका रे एक इधर से पटा हुआ. तुला झाला स्टॉप डायरेक्ट वरती. आजा आजा तुला पण येतो. बाइक की बड़ी रेसिंग चल रही, कौन जीतेगा. घाट पे घाट हो बैंड. राजा जी समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. बाहेरचे वातावरण बघून आम्ही दोघं खूप एक्सायटेड झालो होतो की बाहेरचंच वातावरण असं असेल तर मग माळशेजचं वातावरण कसं असेल, तिथून दिसणारा व्ह्यू कसा असेल, सिनरिओ कसं असेल हे बघण्यासाठी आम्ही दोघं खूप आतुर होतो. तर असेच आम्ही जसं जसं जवळ जात होतो तसं तसं वातावरण एकदम रम्य मस्त वातावरण वाटत होतं. तर बाईक रायडरला फॉलो करून आम्ही माळशेजला निघालो. खूप वेळ प्रवास करून आम्ही फायनली माळशेजच्या जवळ आलो होतो. तर माळशेजला जवळ येताना आम्हाला खूप सारे वॉटरफॉल्स असे दिसले जे छोटे छोटे होते पण खरं सांगू मस्त होते, जे तिथं आपण फोटोशूट पण करू शकतो. अँड फायनली आम्ही माळशेजला पोहोचले. त्यासोबत पंकज आणि अभि सुद्धा माळशेजला पोहोचले. भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो. come to Marshall Ghat. माळशेजला खूप पाऊस होता त्यामुळे समोर सगळं वातावरणात धुकं पसरली होती. तर आम्हाला गाडी चालवताना खूप प्रॉब्लेम होत होता कारण की समोर काहीच दिसत नव्हतं. रस्त्यावर एक छोटासा फोर्ट सापडला तर आम्ही एका ठिकाणी थांबले. तर तिथं फोटोशूट करायला सुरू केलं. फोटोशूट काढल्यानंतर आम्ही एका ठिकाणी परत खालती उतरत होतो पण आम्हाला बाहेर काहीच दिसत नव्हतं कारण की सगळीकडे वातावरणात धुकं पसरली होती. तरी पण ती जी फिलिंग्स होती ती खतरनाक होती, मजा येत होती कारण की असं आम्ही कधी अनुभवलं नव्हतं. काहीच दिसत नाही. पुण्यावरनं अभिचे 3 मित्र आले होते, चैत्या, शशा आणि अद्वैत. घराच्या आतमध्ये जायला कोणालाही परवानगी नव्हती कारण 5-5 मिनिटांमध्ये तिकडे पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. तुम लोग को जो करना है करो, मुझे तो बहुत सारा बाथरूम करना है. आणि जिथं जिथं धबधब्याचा जो पण स्पॉट असेल तिथंही जास्त वेळ कोणाला थांबू देत नव्हते. तरी पण आम्ही एका ठिकाणी पोलिसांची नजर चुकवून आतमध्ये गेलो. तुम्ही कशी करू नका. आता माळशेज घाटच्या ट्रॅकिंगला जाणार आहोत.
माझ्या मांडीसाठी म्हणता है ना शिकवायला. अरे तू बघतो बघ तुला हाय बागड खेकडा बघा बागड खेकडा. तू क्या कर रहा है? तू घर पे जा रहा है, घर पे जा. गिरा हुआ है बंदा नीचे बल्ली है. ओह यार ये कितनी औसम है यार. हाय हाय इतना सुकून. मालशेटचा कानाकोपरा फिरल्यानंतर आम्ही एका ठिकाणी उतरलो. तिथं आम्ही चाय पिली. चाय पिता पिता आम्हाला एक मुलगा बंदराशी बोलताना त्याची चोळखोळ करताना दिसला आणि ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही सरळ पुण्याला निघालो. आम्ही पुण्याला पोहोचलो. अभिच्या रूमवरती बघितला तर गोपी साहेब झोपलेला होता. आम्हाला वाटलं ग्रँड वेलकम करेल, पण या रूम मध्ये त्यांनी फक्त आम्हाला झोपूनच वेलकम केला. आईला तर काय नव्हतं. मग आम्ही विचार केला चाय बनवू. बंकूने चाय बनवली. त्याच्यात रूम मध्ये सामान पण नव्हतं यार. सामान सापून चाय बनवली. सामान सोडून आपला ग्लास पण नाही भेटला. बघा चाय कशात पितोय. डायरेक्ट पिला रे. बियर मध्ये सम्यक थांब मम्मीला नाव सांगतो. दारू पितो
चाय पिऊन कॉफीला गुड नाईट बोलून आम्ही सगळे झोपलो. झोपल्यानंतर सकाळी आम्ही करेक्ट 5:30 वाजता उठलो, कारण की आमची 7 वाजताची ट्रेन होती. मॉर्निंग करून आम्ही सगळेजण तयार झाले होते 6:30पर्यंत. तिच्या रूममध्ये 2 मांजरी आहेत. एकाचं नाव होतं कॉफी, एकाचं नाव सोफी. सोफी जास्त भेटत नव्हती, पण कॉफी आमच्या जवळ येऊन खूप लाड करत होती. जायच्या टायमाला तर कॉफी आम्हाला सोडतच नव्हती. बघा कशी बघते कॉफी. ये मग कॉफी बनवायला झाला. फायनली आमची रिक्षा आली होती, तर मी प्रत्येकाला जाऊन भेटलो. अबिला बाय केला, मग नंतर गोपीला बाय केला आणि शेवटी कॅबमध्ये बसून अबिला रिटर्न बाय करून आम्ही निघाले. आणि वेळेवर आम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो. हा आहे आमच्या शेवटच्या प्लॅनचा टप्पा. खांद्याला दादरला बाय करून आम्ही निघालो डहाणू रोडला. तर आम्ही डहाणूची पहिले लोकल पकडली. लोकलमध्ये खूप गर्दी होती. खोलू क्या तुझसे मांगू, खोलू क्या तुझसे मांगू, मांगे सब पाया मेरा मुझे बुलाया तेरा मालिए, कौन है राजा कौन भिखारी, के बराबर तेरे सारे पुजारी, तूने सबको दर्शन देकर, तूने सबको दर्शन देकर अपने गले लगाया शेरा वालिए, आया शेरा वालिए साचे दरबार कीजे. खूप वेळ प्रवास करून फायनली आम्ही डहाणूला पोहोचलो. पोहोचताच मला खूप भूक लागली होती. त्या ठिकाणी मला डहाणूतील फेमस ठिकाण रसम चायनीजमध्ये नेलं आणि तिथं आम्ही ट्रिपल राईस खाल्ला. ट्रिपल राईस खरंच खूप चांगला झाला होता. इथं या तुम्ही ट्राय करा. चायनीजचे वेगवेगळे प्रकार. तलासरीची बस पकडून आम्ही निघालो तलासरीला आणि फायनली मी घरी पोहोचला. व्हिडिओमध्ये बस इतकंच. खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. जर अशाच टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. 1 नाही 10,000 लोकांना शेअर करा. आमच्या पक्याला व्हायरल करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय, टाटा, गुड नाईट.